आज मुंबईमध्ये सुरू झालेल्या या मराठा क्रांती मोर्चासाठी 11 वाजता हा मोर्चा होणार आहे, परंतु काल रात्रीपासूनच या लोकांची मुंबईमध्ये यायला सुरुवात झाली आहे। मुंबईमध्ये येणारे लोक ही तब्बल महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून ही लोक येतात। आता आपल्याबरोबर सोलापूरहून काही लोक इथं आलेली आहेत, ती काही माणसं आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारूयात। तुम्ही काल रात्रीपासून इथं असाल? हो, काल आम्ही सकाळी आलो। काय सांगाल आज मराठा मोर्चाबद्दल? आम्हाला आरक्षण पाहिजे। मराठा आरक्षणासाठी आमचा मुद्दा मेन राहील, कारण का तर आमचे जे मराठाचे मुलं शिकते शाळेमध्ये त्यांना 80% जर मार्क पडले तर त्यांना बाबा नोकरी मिळत नाही, आणि ज्या माणसांना 60% मार्क पडले तर तो चांगल्या पदावर नोकरी करतो। तर आमचा एकच म्हणणं आहे की बाबा आमच्या मुलांना नोकरी मिळायला पाहिजे। आमच्या मुलांना काय बी करून काय जर झालं तरी आम्हाला चांगलं शिक्षण मिळून त्यांना चांगल्या पदावर गेले पाहिजे। तुम्ही काय सांगाल? अमरावतीवरून आलोय आणि आतापर्यंत जे 58 मोर्चे झालेले आहे त्याच्यानंतर हा जो सर्वात महत्वाचा मुंबई या ठिकाणी मोर्चा आहे, तर या मोर्चाचा महत्वाचा उद्देश जसा दादांनी सांगितलंय की मराठ्यांना आरक्षण हवंच, शिवाय 80% मराठी समाज शेती करतो, त्याच्यामुळे शेती हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे। मराठ्याची पोरं शेतीमुळे किंवा शेतीचे अनेक प्रश्न आहेत, जसं स्वामीनाथन आयोग आहे, या स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ व्हायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत नाहीये, शेतीची परिस्थिती अतिशय वाईट आहे, आणि अशा वेळेला सिंचनाची व्यवस्था होणे आणि बाजारभाव जो आहे तो बाजारभाव वाढवून देणे किंवा ज्या MRP आहे त्या वाढवून देणे अतिशय गरजेचं आहे। मराठा समाज कधी नव्हे तो पहिल्यांदा एकत्र झालाय, आणि एकत्र झाल्यानंतर शासनाने याची दखल घ्यायला पाहिजे। आणि आतापर्यंत जे मूक मोर्चे झाले, शासनाला जर मूक मोर्चाचा अर्थ कळत नसेल तर मराठा समाज दुसऱ्या पद्धतीनं सुद्धा मोर्चे करायला तयार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावं। शासनाला जर का मूक मोर्चाचा अर्थ कळत नसेल तर मराठा समाज नक्कीच दुसऱ्या पद्धतीनं मोर्चे काढायला तयार आहे, अशी ही शासनाला ही चेतावणी दिलेली आहे या मोर्चेकरांनी। हे मोर्चेकरी अमरावती, सोलापूर अशा या लांब आलेले आहेत।